नमस्कार, मी पूजा स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता मी इथं ना तूप करायला घेतलं होतं. तर हे पोरं कशी मध्ये मध्ये करतात बघा, पिहू आणि माऊली. ह्यांना मी जे काम करीन ना ते कामामध्ये ह्यांना मध्ये मध्ये करायचं असतं. कोणतं काम करू स्वयंपाक करताना पण मध्ये मध्ये. आणि असे तूप मिक्सर जर लावलं ना तर माऊलीला तर लय आवडतं ते फिरवायला, बंद चालू करण्यासाठी. त्याच्यामुळे तो तिथंच किचनवर चढूनच उभा होता. मी चालू करतो, मी बंद करतो मम्मी म्हणून. मी 5 वाजता तूप करायला घेतलं होतं. थोडंसं ऊन उतरलं होतं, पण ऊन खिडकीतून येतच होतं तोंडाला. हे बघा कसा करतोय, बटन दाबायचं असतं फक्त त्याला, दुसरं काही नाही करायचं. आणि ही पण आहे ना, हिला दादा जसं करीन ना तसंच करायचं असतं पिहूला सुद्धा. हिला मी इथं सांगत होते हे हा आहे हे, तरी पण ऐकतच नव्हती. तिला हा म्हणलेलं कळतं, कारण तिला नाही कुकरनं लई पोळलं होतं हाताला. त्याच्यामुळे ती जास्त कशाला आता हात लावित नाही, नाहीतर पटकन कशाला पण हात लावून घ्यायची पहिले ती. असंच भासतं तिला. माझ्यासोबत गप्पा मारित होते, बसली होते किचनवर बसली ना, असंच काही ना काही उचकापाचकी करायचं असतं त्यांना. काही शांत बसत नाही. तर बसते नाही तर लगेच चल मम्मी घे कडाला. हे घेतलं, आता त्यांना घेऊनच आता एवढं तूप करावं लागेल. आता मिक्सरमधून बघा काढून घेते सगळं. झाले हे करून झालं तू काढून झालं. तर मी लगेच ओल्या कपड्याने ते ना पुसून घेतलं, नाही तर त्याचे डाग आहेत का नाही पडले ना लय निघत आहेत. आणि माझं मिक्सर परत पांढरं आहे. पांढऱ्यावर जरा डाग पडले ना बाबा तर निघतच नाही. तर खरंच कशाचे पिवळे असे डाग पडले. तर त्याच्यामुळं लगेच तापातली ताप आपलं एक हात मारून घ्यायचा त्याच्याला, काय 2 मिनटातच होऊन जातं. तर जर हात नाही आता मारला ना, आपल्याला परत 5 मिनटाचे 20 मिनटं द्यावं लागते. तिथं टिबलच टाईम द्यावा लागतो. त्याच्यामुळं पटकन असं स्वच्छ करून घेतलं. ज्या जागेवर वस्तू आहे त्या जागेवर आपली वस्तू ठेवून दे. मिक्सरच्या जागेवर मिक्सर ठेवून दिलं. हे बघा, आता त्यात पाणी टाकून धुवून घ्यायचं राहिलं होतं लोण्याचा गोळा. ह्यात मी आता 1-2दा पाणी टाकते आणि ते लोणं आहे ना असं चांगलं असं हे करून घेते, धुवून घेते पाण्याने. 1-2दा धुतलं का आंबट वास येत नाही. त्याच्यामुळे धुवून घ्यायचं बरं का ते. ते पिऊला बसलं होतं. हे बघा असेच कुठाने करते. तर स्वयंपाकाचं पाणी प्यायला घेते. हे स्वयंपाकाचं पाणी होतं, हेच प्यायला देते. माऊली आणि पिऊ दोघं पण मध्ये मध्ये करते. तर त्यांना असं खेळायचं नसतं, मी काय करते तेच बघायचं असतं त्यांना. पिऊ कशी वाट बघती मम्मीचं कधी गाळून ते करून सगळं होतंय, म्हणजे मला खायला भेटन नाही बघा. तिने मी तिकडं बघू सर ती मारतीच आहे. घेते तिला देत असते थोडंसं वाटीत लोणी. तिला दिलं एक काम करूस तर मग पोरं आहेत ना, एक काम वाढून ठेवीत येते बघा. आता ठोंब्या काढल्या त्या भांड्याच्या जाळीतला आणि कुटायला लागली. इकडं गॅसवर पण गॅस बंद होता, गॅसला ठोकायला लागली बघा. तिला आवरीत बोलत तेवढं करून घेतलं आणि तूप काढवाय ठेवलं. आणि लगेच भांडे पण लगेच घासून घेतले. भांडेत ना चोपडे होते, थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याने धुवून काढायचे. खळकणी निघून जातात बघा, ते पटकन निघते. तर असं चोपडापणा राहत नाही. त्याच्यामुळे गरम पाण्याने धुवून काढायचे बघा ते भांडे. माऊली गाडी खेळतोय. माऊली येऊन मध्ये मध्ये काही ना काही बोलत राहतं, काही ना काही सांगत असतो त्याचं. आणि हिचं काय नसतं, हिचं इथं वाट्यावर मी काम करते म्हटलं इथंच किचन वाट्यावर बसायचं असतं. काय करते मग मी बघायचं असतं, लक्ष ठेवते माझ्यावर जसं.
हे बघा तुम्हाला दाखवते. चांगला असं लोण्याचं आता उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, ऊन असलं का नाही लय पातळच होतो बघा ते. हिवाळ्यात कसं तूप होतं तसं म्हणजे घट्टसर असं येत नाही, वितळायला लागतं लगेच. बघा ही कशी पुठाने ना अशी करून ठेवते ना. मी तिला अधूनमधून बोलत राहते, अगं पिऊ पोळण, अगं असं होईल तसं होईल. तरी तिचं तेवढ्यापुरतं लक्ष हां 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 करते आणि जे करायचं तेच करते बघा ती. माऊली काय करतोय ते बघितलं, खेळतोय म्हणलं तर म्हटलं जाऊ दादापाशी खेळतोय. तर उतरीला खाली तर गेली दादाकडं. माऊली जिकडं खेळन तिकडं तिला पण खेळायचं असतं. जा म्हटलं तर गेली. आता इकडं तूप होतोय तोपर्यंत. तर भांडे वगैरे झाले म्हटलं तोपर्यंत काही नाही फ्रीज पुसून घ्यावं. मी फ्रीज पुसायला घेतलं, तिला आवाज आला त्या ह्याचा बाटलीचा, तर आलीच बघा फ्रीज पुसायला. ते बघा मी पुसते म्हणलं तिला पण पाहिजे असतं. ते बघा कशी पुसते बघा. आपण जे करतो तेच काम करायचं असतं मुलांना पण. माझ्या मांडीवर बसून फ्रीज पुसते ती. हे बघा तूप झालंय कडून. आता मला ना खिचडी भात करायचा होता, नुसता पिवळा भात करायचा होता. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकली आणि हळद टाकायचं बस. दुसरं काहीच टाकायचं नव्हतं. आपला गरम मसाला टाकायचा होता. बघा मी तळलेलं तेल होतं ना तेच टाकलं आता. आणि भात करून घेते. असा भात केला का नाही पिऊ पण खाते. पिऊ जास्त काही तिखट खात नाही आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी असा भात केला तिला पण आवडतो. तिला पांढरा भात होता तो आधी खायला घातला. झोपेतून उठली होती ना, खेळत खेळत ते खाईन म्हटलं. सकाळी पांढरा भात केला होता थोडासा, तर तो राहिला होता तर त्याला चारीत होते. आता खेळतीये, खातीये. खाल्लं म्हणजे जिरवत संध्याकाळच्या टायमापर्यंत. परत एकदा संध्याकाळी खाल्लं की दूध पिते आणि मग झोपती. त्याच्यामुळेच मी लवकर स्वयंपाक करायला घेतला. तिला बघत बघत होईल. पण तिचं कसं असतं स्वयंपाकाला, मम्मी आली रे किचनमध्ये काय करते हे बघा यायचं असतं. मधीच करायचं असतं. ती काही तरी नाही केलं कडाला येऊन बसते बघा. काही कामं करून देत नाही कधी कधी, अशी करते. हे बघा आलीच आता माझ्याकडं. मम्मा घे. तिला तिथंच घेतलं किचनवर. भात करीत करीत तर ना तिला पण खायला घातलं बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
इकडं तिकडं बघता बघता मग ते करता करता आपले दुसरे पण हात चालू असतात, काही ना काही काम करायचे. आपलं काय किचनमध्ये उभं असल्यावर काय काम ना चालूच असतं, एक झालं की एक, एक झालं की एक. भांडे लावले मध्ये मध्ये थोडेसे, खिचडी चालू आहे. पिऊ एक शेंगदाणे खाते बघा. ती स्वतः खाती आणि मला पण भरवते शेंगदाणे बघा. मला खायला म्हणते खा खा तू. तिला म्हणलं चल कुकरला हात लावला होती का, तर नाही म्हणते. कारण ते बघा तिच्या हाताला आहे ना पोळलेलं वळकं नाही, लय पोळलं होतं तिला. ते पहा हाताला लय कुकर भाजलं होते, असं गरमच कुकर. चुकून असाच चटका लागला होता, गॅस चालू होता, तिला चटका लागला. तेव्हापासून घाबरती जरा गॅस चालू असल्यावर ना, वर बसत नाही, घेऊन उभा राहा असं आहे तिचं. झालं होतं सगळं, पाणी टाकायचं राहिलं होतं. तर साक्षी आली, तिला म्हणलं थांब भरून ती खाली भांड आहे ना स्वयंपाकाच्या पाण्याचा, तिने दिला. ती म्हणते काय केलं आहे वहिनी आज खायला? म्हणलं अगं भात केला आहे मस्त खिचडी. ती म्हणते अरे वा लई छान वास होते, आता मला पण खायचं आहे, पोट भरून खाणार आज मी.